Hello, you students, mark your presenting. Yes. चला, झालं सगळ्यांचं? All of you done? Are you ready? हॅलो, हां, सगळ्यांचं प्रिपरेशन झालेलं आहे? मोठा यस. बघूया, आजचा लेसन आहे आपला लेसन नंबर 3. सगळ्यांचं प्रिपरेशन रेडी आहे ना? ठीक आहे, चला सुरुवात करूया. लेसन नंबर 3, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आजचा लेसन तर खूपच इझी आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू द फर्स्ट अँड सेकंड. आजचा थर्ड लेसन आहे तो म्हणजे लाईफ प्रोसेसचा खूप खूप इझी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रिपरेशन काय असणार आहे ते तुम्हाला सांगते बघा. म्हणजे पहिला टॉपिक आहे तुमचा रिप्रोडक्शन, सेक्शुअल आणि सेक्शुअल. याच्यामध्ये तुमचे जे म्हणजे मायक्रोब्स आहेत किंवा म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल तुम्हाला डायग्राम विथ एक्सप्लेनेशन लागणार आहे. आणि त्याच्यानंतर रिप्रोडक्शन आणि त्याच्यासाठी यूज केलेली मॉडर्न टेक्नॉलॉजी, नंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन. तर वन बाय वन आपण थोडंसं एक नेहमीप्रमाणे एक 10-15 मिनटं मी तुमचं रिव्हिजन एक थोडंसं लेसनचं रिवाईज करून घेते की काय असणार आहे आणि कसं असणार आहे. ही झाली तुमची एक तुम्हाला दिलं आहे की प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स यांच्या संबंधीची लाईफ प्रोसेस कशी असते. आणि त्याच्यानंतर आलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एकच गॅमेट्सची गरज असते, हे सगळ्यांना माहिती आहे. बघा, पहिलीच डेफिनेशन दिले, द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय ॲन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. एवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये मग आता टाईप्स म्हटल्यानंतर पहिलं आलं आपलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये युनिसेल्युलर, आणि लक्षात द्या हां, परत एकदा सगळं म्हणजे तुम्हाला सांगते, अभ्यास करताना कुठे तुम्हाला फोकस करायचं आहे, कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते लक्षात घ्या. असेक्शुअल रिप्रोडक्शन आता आपण बघतोय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग त्या युनिसेल्युलरमध्ये कोण कोण दाखवले तुम्हाला? तर डायग्राममध्ये बघा, एक अमिबा दाखवला आहे, दुसरा पॅरामेसियम दाखवला आहे आणि थर्ड वन इज युग्लिना. तर ह्यांच्यामध्ये जेव्हा असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा तुम्हाला कोणत्या ॲनिमलचं विचारलं जातं आहे, तर त्यासाठी त्यांनी नावं दिलेली असतात. हां मुलांनो, लक्षात ठेवायचं आहे. बायनरी फ्युजन इन अमिबा असा क्वेश्चन असतो तुम्हाला. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 डायग्रॅम काढायचे आहेत आणि एक 2-3 सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करायचं. ट्रान्सवर्स फ्युजन म्हणजे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन हे नेहमी पॅरामेशियमशी रिलेटेड असतं. म्हणजे सिम्पल म्हटलं की अमिबा असतो, ट्रान्सवर्स म्हटलं की पॅरामेशियम असतं, आणि लॉंगिट्युडनल म्हटलं की युग्लिना असतं. 3 वर्ड तुम्हाला आहेत. त्या 3 वर्ड म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की आपल्याला हे एक्सप्लेनेशन कोणत्या ॲनिमलशी रिलेटेड आहे. क्लिअर सगळ्यांना? आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला इथे तुम्हाला 1-2 लाईनमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं आहे मला की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम त्यातला फर्स्ट पार्ट आहे जो बायनरी फ्युजन आहे. सेकंड पार्ट काय आला? मल्टिपल फ्युजन. आता मल्टिपल फ्युजन टेक्स प्लेस ओनली इन अमिबा. मग ते अमिबाचं बघा स्ट्रक्चर कसं दाखवलं आहे तुम्हाला. काय दाखवलं आहे? अमिबा त्याचा शेप असा कसाही असतो ना, म्हणजे शेपलेस आहे म्हणायचा. पण जेव्हा त्याच्यामध्ये मल्टिपल फ्युजन होतं तेव्हा तो राऊंडमध्ये येतो, सर्क्युलर पोझिशनमध्ये येतो. ते सिस्ट आहे ते कवर्ड होतं आहे. आणि थर्ड डायग्राम काय दाखवली आहे? आतमध्ये त्याच्या जो न्यूक्लियस आहे तो कसा झाला आहे ते बघा. आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे खूप सारे सेल्स त्याच्या बॉडीमध्ये न्यूक्लियसमध्ये तयार झालेत. आणि आफ्टर सम टाईम किंवा एक
ठराविक पिरियडनंतर ते ओपन होतं सिस्ट आणि त्यातनं सगळे एवढे डॉटर अमिबा बाहेर पडतात, म्हणून त्याला नाव दिलेलं असतं मल्टिपल फिजन. तर डायग्राम नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते की सिम्पल बायनरी फिजन म्हटलं की अशा प्रकारे फक्त एका अमिबापासून तुमचे 2 डॉटर अमिबा तयार होत असतात, कळते. आणि इथे मात्र तुमचे लॉट्स ऑफ डॉटर अमिबा असतात. क्लिअर सगळ्यांना मल्टिपलचं मिनिंग? हां, आणि ते फक्त अमिबामध्ये. नेक्स्ट आहे बडिंग. आता बडिंग कोणामध्ये असणार आहे? तर ऑफकोर्स ईस्ट, जे तुम्ही फर्मंटेशनसाठी यूज करत असता. तर ती प्रोसेस कशी होते ते पण बघा. म्हणजे एक एक त्याचा पार्ट कसा वाढला जातो आणि बड म्हणजे एखादा कळीसारखा शेप वाढला जातो आणि मग त्याचे सेल्स, डॉटर सेल्स तयार होतात. असं एक त्याची म्हणजे एक प्रोसेसच आहे की 1 बाय 1 असे सेल तयार होत जातात. ते ॲरो कसे दाखवलेत बघा आणि 5 डायग्राम दाखवलेले आहेत. तर हे सगळं आलं तर 3 मार्क्सला तुम्हाला येतो. म्हणजे क्वेश्चन जो आहे तो बडिंगचा असू दे, मल्टिपल फिजनचं असू दे किंवा तुमचं बायनरी फिजन असू दे, एकच काहीतरी विचारलं जातं तुम्हाला आणि त्याचं डायग्राम आणि एक्सप्लेनेशन हे इम्पॉर्टंट आहे. नुसतं पान भरून एक्सप्लेनेशन दिलं काही कामाचं नाही आहे मुलांना. त्यामुळे विथ डायग्राम एक्सप्लेनेशन केलं तर तुम्हाला 3 आउट ऑफ 3 मिळू शकत आहेत. क्लिअर सगळ्यांना? आता नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवायचं आहे. आत्तापर्यंत बघितले आपण ते झाले युनिसेल्युलर. आता मल्टीसेल्युलरमध्ये तुम्हाला पहिलं आलं फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये आहे? तर स्पायरोगेरा. लक्षातच ठेवायचं डायग्राम काय आहे, एकापासून 2 तयार झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, त्याची बॉडी डिवाइड होते आणि 2 पार्ट होत असतात. आता इथे कुठे तुम्हाला सेल वगैरे काही दाखवलं नाही, कळतंय सगळ्यांना? सेम आहे रिजनरेशन. आता रिजनरेशनमध्ये तुम्हाला कसा लिझार्ड दाखवलं आहे बघा आणि त्या लिझार्डचं म्हणजे कशी वाढ होते ते बघा पहिलं रिजनरेशनमध्ये. थोडक्यात सांगायचं आहे, त्याचा टेल पार्ट आहे तोही तुमचा हे झाला, कट झाला तरी वाढू शकतो. वरचा हेडचा पार्ट आहे तो कट झाला तरी वाढू शकतो. तर ह्याची अशी डायग्राम छोटीशी काढायची, फार मोठ्या नाही काढायचं, छोटीशी डायग्राम काढायची आणि एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट आहे बडिंग. आता हे बडिंग कोणामध्ये आहे बघा. तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकतं. इथे पण मी तुम्हाला काय सांगितलं, बडिंग, पण ते युनिसेल्युलरमध्ये होतं आणि हे जे बडिंग आहे ते मल्टीसेल्युलरमध्ये आहे. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. तर मोस्टली तुम्हाला हायड्रावर क्वेश्चन येत असतो. हायड्रा म्हटलं की लगेच असे टेंटॅकल्स दाखवायचे, एक ट्यूबला एक बॉडी दाखवायची. 3 डायग्राममध्ये तुमचा हायड्राच्या डायग्राम होऊन जातात आणि एक्सप्लेनेशन देऊन टाकायचं. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आता हे कोणामध्ये होतं आहे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन येऊ शकतो, फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतो, मॅच द पेअरला येऊ शकतो किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये किंवा ऑड मॅन आउटमध्ये. खूप म्हणजे वेरियस टाईप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत ना तुमचे क्वेश्चन नंबर 1B त्याच्यामध्ये यातला 100% एक क्वेश्चन तुम्हाला असतो. तिन्हीच्या तिन्ही लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे रूटनी कोणाचं होतं, आईजनी कोणाचं होतं, स्टेमने कोणाचं होतं, लीफनी कोणाचं होतं, फार महत्त्वाचं आहे. क्लिअर सगळ्यांना? डायग्राम माहिती असणं गरजेचं आहे. स्पोअर फॉर्मेशन हे फक्त तुमचं त्या याच्यामध्ये म्युकरमध्ये होत असतं. त्याची डायग्राम विचारली तर काढून द्यायची. आता इथपर्यंत तुमचं असेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट संपतो आहे आणि मग येतं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आलं? अर्थातच 2 गॅमेट्स किंवा 2 जर्म सेलची गरज असते पहिलंच. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायचं असेल ना, तर जेव्हा शॉर्ट नोट असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर विचारलं असेल तर तुम्हाला हे सगळं लिहिणं गरजेचं आहे. पहिले 2 सेंटेन्स की सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल्स, फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स. नेक्स्ट आहे 2 मेन प्रोसेस ऑकर्स इन दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट वन इज गॅमेट फॉर्मेशन अँड नेक्स्ट आहे ती फर्टिलायझेशन. मग आता गॅमेट फॉर्मेशनमध्ये ॲक्च्युली काय होतं आहे तर ती एक लाईन दिली आहे बघा तुम्हाला, तेवढी आलीच पाहिजे तुमच्या आन्सरमध्ये. म्हणजे गॅमेट्स आर फॉर्म बाय द मियोसिस. इन दिस मियोसिस क्रोमोझोम नंबर ऑफ इज रिड्यूस टू द हाफ. नेहमी हा क्वेश्चन विचारला जातो. लक्षात ठेवायचं आहे की क्रोमोझोम्स आहेत ते नेहमी काय होत असतात? हाफ होत असतात. हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. आणि त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलं होतं की आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स असतात म्हणजे 23 पेअर्स असतात.
आणि एक मेलकडनं तुम्हाला 23 येतात, फिमेलकडनं 23 येतात आणि मग तुमचे 46 होत आहेत. क्लिअर सगळ्यांना? तेवढंच लिहायचं. नंतर पुढचं आहे फर्टिलायझेशन. त्याच्यासाठी पण तुम्हाला एवढीच लाईन द्यायची आहे. अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ द हॅप्लॉइड मेल and female gametes. The zygote divides by the mitosis and embryo is formed. That is, embryo develops into the new individual. एवढं दिलं तरी सफिशियंट आहे. फक्त आन्सर परफेक्ट महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता सगळ्यांचं अभ्यास तर सगळा झालेलाच असणार आहे, रिव्हिजन झालेलं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या रिपीट असे म्हणजे माझ्याकडनं रिपीट होत असणार आहेत. ऑलरेडी तुमच्याकडे हे सगळं नॉलेज आहे. फक्त मी नुसतं काय करते, त्याला जरासं पॉलिश करते, कळते. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन तर माहितीच आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये तुमचा हा जो डायग्रॅम दाखवले ना तुम्हाला पार्ट्स ऑफ फ्लावर, तुमच्या एकतर जर्नलमध्ये तर आहेच आहे मुलांनो. म्हणजे प्रॅक्टिकली पण तुम्हाला ते मार्क्स देणार आहे आणि तुम्हाला थेरॉटिकली पण मार्क्स देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 पार्ट्स दाखवायचे आहेत. ते सगळे पार्ट्स तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये एका चार्टमध्ये विचारलेत बघा. द फंक्शन ऑफ द कॅलेक्स, फंक्शन ऑफ द करोला, फंक्शन ऑफ द गायनेसियम अँड फंक्शन ऑफ द अँड्रोसियम. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आलंच पाहिजे हे की अँड्रोसियममध्ये कोणते 2 पार्ट आहेत, गायनेसियममध्ये कोणते 2 पार्ट्स आहेत, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजेच एवढी प्रॅक्टिस पाहिजे मुलांनो की डायग्रॅम, त्या डायग्रामची नावं आणि त्यांचे फंक्शन हे सगळं तुम्हाला झोपेत विचारलं तरी आलं पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? आणि आता हे पपयाचं उदाहरण आहे की हे एकच असं फ्लावर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मेल आणि फिमेल असे वेगवेगळे मिळत असतात. क्लिअर आहे? कारण आत्ता मी पार्ट ऑफ फ्लावर सांगितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला अँड्रोसियम गायनेसियम प्रेझेंट आहेत असं सांगितलं आहे. हां, आणि त्या फ्लावरला आपण बायसेक्शुअल म्हणतो. पण जे आम्ही तुम्हाला पपयाचं उदाहरण देत असतो नेहमी लक्षात ठेवा, तर त्याच्यामध्ये मात्र तुमचं काय असणार आहे, एक तर फिमेल असतं आणि एक तर मेल, म्हणजे कुठलं तरी एकच प्रेझेंट असतं. क्लिअर? पुढे बघा. इथे हे एक्सप्लेनेशन त्यातलंच आहे, त्यामुळे त्याच्यावर नाही वेळ घालवत आहे. आता पुढे आहे हे जे जर्मिनेशन ऑफ सीड आहे ना, याच्यावर 1-2 मार्कला तुम्हाला हे असायचे, क्वेश्चन असायचं. पण आता सध्या रिसेंटली तुमचा रिड्यूसमध्ये येतो आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे आता नाही लक्ष दिलं तरी चालेल. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. ह्युमन बिंगमध्ये 2 महत्त्वाचे आहेत की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण आहे. जर जर्नल कंप्लीट केले असतील तर तुम्हाला हे चांगलं लक्षात आलं असेल की त्याचे तुम्हाला फंक्शन्स विचारलेत. आता इथे खूप सारी नावं दिलीत मुलांना, तुम्ही फक्त 4 नावं द्यायची. मग ती 4 नावं कोणती? तर पहिलं पेनिस, दुसरं टेस्टिस, तिसरं स्क्रॉप्टम आणि तिसरं युरिनरी ब्लॅडर. आणि अगदीच द्यायचं असेल तर हे इजॅक्युलरी डक्ट एवढीच द्यायची, कारण तुम्हाला त्यांचेच फंक्शन दाखवायचे असतात. मी खूप सारं करायला जाल ना तर परफेक्ट येत असेल, 100% शुअर असाल आणि म्हणजे तुम्हाला करेक्ट माहिती असेल की ह्या पार्टला हे मी नाव देतो हे करेक्ट आहे, तरच एक्स्ट्रा नावं द्या. नाहीतर मेन डायग्रॅमला तुम्ही 4 नावं दिलीत तरी चालते. कुठलीही कितीही हार्ड डायग्रॅम असू द्या, मार्क्स फक्त त्याला 3च असणार आहेत. कळतंय? फार तर त्याला डिस्क्रिप्शन करायला आलं तर एक एक्स्ट्रा मार्क असतो, 4था. नाहीतर मग नुसती डायग्रॅम आली तर तुम्हाला 4 नावं दिली तर 2 मार्क्स मिळत असतात. क्लिअर सगळ्यांना? हे झालं तुमचं मेल रिप्रोडक्शन आणि हे आहे तुमचं आता फिमेल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये तर बघा अगदी मोजून मापून तुम्हाला 4च नावं दिलेली आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये नो कन्फ्युजन. पण मात्र प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते मुलांनो, कारण डायग्रॅम अशी आहे की कधीतरी डायग्रॅम देतात आणि तुम्हाला नावं द्यायला लावतात, कधीतरी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन देतात, ड्रॉ अँड नीट अँड सुटेबल डायग्रॅम ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग डायग्राम काढून तुम्हाला नावं द्यायची असतात. आणि सगळे मार्क्स मिळवायचे असतील मुलांना तर खूप प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. म्हणजे मी म्हणते सायन्स 2 खूप सोपा आहे, तो समजण्यासाठी सोपा आहे, पण अभ्यास करायला म्हणाल ना तर त्यातला कुठलाच पॉईंट तुम्ही ओमिट करू शकत नाही, कोणताच पॉईंट तुम्ही असा सोडू शकत नाही, कारण प्रत्येक पॉईंटला क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. कारण आपण काय पेपर सेटर नाहीत, कळतं आहे? आपण सगळ्या पॉसिबिलिटी धरून आपण अभ्यास करायचा आहे. क्लिअर सगळ्यांना? आता नेक्स्ट आहे
ह्याच्यावर तर नाही क्वेश्चन. आता हे पण डिलीट केलेलं आहे, हे पण तुमचं रिड्यूस सिलेबसमध्ये आहे. हां, मेन्स्ट्रुअल सायकलवर तुम्हाला क्वेश्चन येतो, पण ही डायग्राम कधीच येत नाही मुलांनो. कधी म्हणजे नेव्हर, कधीच येत नाही आहे, कारण त्या डायग्राम्स आहे. पण ते हा जो पॅरेग्राफ आहे ना मुलांनो, हा सगळा ह्या डायग्रामशी रिलेटेड आहे. त्यामुळे या पॅरेग्राफमध्ये जे दिलं आहे ना, ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. ईच अँड एव्हरी वर्ड त्याचा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसांनी येते, त्यामध्ये नक्की काय होत असतं, म्हणजे काय काय डेव्हलपमेंट होत असतात, काय काय घडामोडी घडत असतात, कोणते कोणते हार्मोन्स सिक्रीट होत असतात, आणि प्रत्येक हार्मोन्सचं म्हणजे हे सिक्रेशन कुठे आहे, कोणामध्ये होतं, मेलमध्ये होतं की फिमेलमध्ये होतं, आणि त्याचा इफेक्ट काय तयार होतो आहे, ते फर्टिलायझेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्यावर तुम्हाला नुसतं एक्सप्लेनेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे. नो नीड टू दे ड्रॉ डायग्रॅम. आता त्याच्यानंतर आहे, हे पण सगळं आहे वरचं, हे 2 पॅरेग्राफ आहेत ना, हे सगळे 3 पॅरेग्राफ आहेत. त्यातनं मुलांना स्वतः तुम्ही एक नोट प्रिपेअर करायची आणि तेवढीच लर्न करायची. तुम्ही जर डायजेस्ट वगैरे बघत असाल तर खूप मोठ्या मोठ्या आहेत, आणि तेवढे मोठे एक्सपेक्टेड आन्सर नाही आहेत मुलांनो. कारण आता तुम्हाला मी सांगते ना, आता स्मार्ट स्टडी करायचा म्हणजे काय करायचं, तुमचं आन्सर किती मार्क्स आहेत आणि आपल्याला किती पॉईंट लिहायचे आहेत. नेहमी एका मार्क्सला तुमच्याकडनं एक्सपेक्टेड असतात 2 पॉईंट्स. मग जर 3 मार्क्स असतील तर तुमच्याकडनं 6-7 पॉईंट्स एक्सपेक्ट केलेले असतात, त्याच्या पलीकडे नाही. क्लिअर सगळ्यांना? आणि आता मला असं वाटतं तुम्ही क्वेश्चन पेपर बघत असाल किंवा सोल्युशन्स वगैरे बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्किंग सिस्टीम कशी आहे ते पण समजत असेल. त्यामुळे तुम्हाला आता आपण पेपर प्रेझेंटेशन कसं द्यायचं ह्याचं पण नॉलेज आलेलं असणार आहे. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, रिप्रोडक्शन ऑफ द मॉडर्न टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा पार्ट. म्हणजे याच्यावर आत्ता सध्या राईट नाऊ कोणत्या टेक्नॉलॉजी आपण यूज करतो आहे. आता मी तुम्हाला MCQ दिलेत बघा या लेसनवरचे, बरेचसे तुम्हाला ह्याच्यावरचे दिलेले आहेत. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजी जर तुम्ही IVP काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या हे यूज केल्या जातात टेक्निकल, म्हणजे कोणते टेक्निक्स वापरले जातात, त्याच्यावर तुम्हाला एकतर पहिली गोष्ट कोरिलेशनमध्ये क्वेश्चन येऊ शकतो आणि फिल इन द ब्लँक्समध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. क्लिअर? MCQमध्ये तर आहेच आहे. हे झालं IVP, IVF, त्यानंतर सरोगसी, आणि त्यानंतर आहे स्पर्म बँक. हे सगळं खूप खूप मुलांना याच्याने वाचायचं आहे. तुम्ही फुल्ली डीप स्टडी करतो ना त्याच्याने, तेव्हा त्यातनं तुम्हाला सगळं मिळणार आहे. आणि अगदीच याच्यात नाही तर तुम्ही जेव्हा ते डायजेस्ट वगैरे यूज करता ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सगळे दिलेले असतात. लेसनच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला सगळे क्वेश्चन दिलेले असतात. ते सगळे तुम्हाला आलेच पाहिजेत, कारण पहिला क्वेश्चन तुम्हाला असतो ना 5 आणि 5 10 मार्काचा, ते 10 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला सगळे प्रत्येक लेसनमधली तयारी करायलाच लागणार आहे. नंतर आहे ट्विन्स. याच्यामध्ये पण तुमचं मोनोझायगोटिक, डायझायगोटिक, आणि मग त्याच्यामधले टाईप्स, कोणाला काय म्हटलं जातं, हे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हां, हे तर एक जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला टेस्ट केलं जातं मुलांना. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ फक्त 2 मार्काला येतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिसीजची नावं दिलेली आहेत बघा. तुम्ही जर MCQचा नीट स्टडी केला असेल तर ह्यातनं मी तुम्हाला सिम्पटम्स, डिसीज याच्यावर क्वेश्चन टाकलेले आहेत बघा. म्हणजे तुम्हाला समजत असेल, इवन तुम्ही प्रिपरेशन करत असताना पण तुम्हाला सिम्पटम्स वगैरे ह्याच्यामध्ये कसे दाखवले जातात, कोणत्या डिसीजशी रिलेटेड आहेत, हे सगळं तुम्हाला याच्याशी रिलेटेड आहे. आणि डायरेक्टली मोठा क्वेश्चन आला तर तो तुमचा रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर येतो. आता हे थोडंसं एक नुसतं सांगते बघा की अ पर्सन स्टेट बिईंग फिजिकल, मेंटल, सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड एज द हेल्थ. हे झालं फिजिकली. In our country, there seems to be lack of awareness regarding the reproductive health. आपण काहीतरी सर्दी खोकला काय झालं, आजार झाला तरी आपण लगेच डॉक्टरकडे पळतो. पण जेव्हा काहीतरी तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर सहजासहजी ह्या तुमच्या एज ग्रुपमधली मुलं ओपन होत नाहीत किंवा सांगत नाहीत. कळतंय? तर ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हे तुमच्यासाठी आता दिलेलं आहे की लाईक सोशल कस्टम्स, ट्रेडिशन, इलिटरसी, शायनेस, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात आणि म्हणून तुम्ही ओपन होत नाही.
स्पेशली देअर सीम्स टू बी डिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. आणि आता हे तुमच्या बाबतीत म्हणते, पण कितीही मोठ्या झाल्या तरी लेडीजच्या बाबतीत पण हा सीन बघायला मिळतो की त्या डायरेक्टली या टॉपिकवर कधीही डिस्कस करत नाहीत. आणि मग त्यांचे जे काही डिसीज आहेत ते तसेच राहतात आणि मग ते एक असं खूप क्रिटिकल सिच्युएशनमध्ये जात असतात. Occurrence of the menstrual cycle is related to the reproductive and overall health of the woman. Nowadays, women are working at the par with men. Due to this, they have to stay outdoor for the whole day. Bleeding occurs during the menstrual cycle. Due to this, private organs need to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. Some problems regarding reproductive health may arise in men too. It is essential to maintain the cleanliness in their genitals. हे तुमच्यासाठी आहे म्हणून मी परत एकदा रिपीट केलं की क्वेश्चन आला म्हणून तुम्ही आन्सर देणार हे वेगळी गोष्ट, पण तुमच्या बॉडीविषयी तुम्हाला, तुमच्या हेल्थविषयी तुम्हाला थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे की आपण कशा प्रकारे हायजीन मेंटेन करायचं आहे आणि कसं केअर राहायचं आहे. आता इथे जरी क्रॉस मारला ना तरी ह्याच्यावर क्वेश्चन येत आहेत मुलांना. काय आहे आता बघा, डिसीज मी तुम्हाला सांगितलं, सिफॅलिसिस अँड गोरोनिया ऑकर्स ऑन लार्ज स्केल. बोथ ऑफ दिस डिसीज कॉज बाय द बॅक्टेरिया. म्हणजे पहिलं तुम्हाला क्वेश्चन असणार आहे की हे डिसीज कोणामुळे होत असतात. बाय बॅक्टेरिया होत असतात. हे पहिला क्वेश्चन म्हणजे बॅक्टेरिया. नाही तर तुम्हाला प्रश्न पडतो व्हायरस डिसीजमुळे आहे का, तर लक्षात ठेवायचं हे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे बॅक्टेरिया थ्रू स्प्रेड होत असतो. आणि ह्याचे जे तुम्हाला सिम्टम्स दिलेत ते सिम्टम्स काय सांगितलेत बघा. ऑकरन्स ऑफ द patches on the various part of the body including genitals, rash, fever, inflammation of joints and alopecia etc. are the symptoms of syphilis. कळलं. एक सिफिलिसिस हा तुमचा जो जेनेटिक म्हणजे काय तो डिसीज आहे त्याच्यामुळे तुम्हाला किती म्हणजे सिम्टम्स दिसत असतात ते बघा. तर ते सगळे लक्षात ठेवा, कारण मॅच द पेअरमध्ये किंवा MCQमध्ये कुठला तरी एखादा विचारला जात असतो. क्लिअर. नेक्स्ट आहे बघा काय, पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशनल ड्युरिंग द युरिनेशन, ओझिंग ऑफ द पस ड्युरिंग द पेनिस अँड वजायना, इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी डक्ट, ॲनस, थ्रोट, आईज आर द सिम्टम्स ऑफ गोरोनिया. हे लक्षातच ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही काय करत असाल, रुडिस सिलेबस आहे म्हणून जर असं बाजूला टाकत असाल तर एक नॉलेज म्हणून, आणि तुम्हाला आलाच इन केस क्वेश्चन तर त्याचे तुम्हाला मार्क्स 100% मिळालेच पाहिजेत. नेक्स्ट आहे, झालं, संपलं इथे आहे तुमचं. आता मला सांगा, हां काही डाऊट्स आहेत मुलांना तुम्हाला कोणाला याच्यामध्ये? झालं लेसनचं रिव्हिजन थोडक्यात दिलं, क्लिअर झालं सगळे डाऊट्स तुमचे? येस मॅम, वी हॅव दिस प्रॅक्टिकल. येस येस येस. ओके, सगळं क्लिअर, नो डाऊट्स. बरं मला सांगा, प्रत्येकाने जर्नल कंप्लीट केलेत का? सगळ्यांनी तुमच्या स्कूलमधनं तुमच्या टीचर्स लोकांनी जर्नल्स तुमचे कंप्लीट करून घेतले? येस ऑर नो? म्हणजे मला त्याच्यावर तुम्हाला सांगता येईल येस सगळ्यांचे घेतले ना. कारण तुमचे जे सायन्स 2मध्ये 12 एक्सपेरिमेंट असणार आहेत त्यातनं कमीत कमी तुम्हाला 8 कंप्लीट करायचे असतात. आणि ते मेन जे आहेत ना तुमचे म्हणजे सेल डिव्हिजनवरचा जे आत्ताचं मी तुम्हाला रिप्रोडक्शन शिकवलं त्याच्यामध्ये अमिबा आहे, फ्लावर आहेत किंवा तुमचं एन्व्हायरमेंट स्टडी, हे सगळं आहे ना, ते सगळं करून ठेवा हां मुलांनो. कारण त्याच्यावरनं पण तुम्हाला क्वेश्चन येत असतात. मिनिमम 3 MCQ तुमचे त्याच्याकडनं येत असतात. त्यामुळे जे तुमचे हे आहे की तुमचं म्हणजे जे एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुम्हाला जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते कधीही तुम्हाला थेरीमध्ये नाही विचारत किंवा प्रॅक्टिकलमध्ये नाही विचारत. ते तुमचं नॉलेज ठेवण्यासाठी, म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज अपडेट करण्यासाठी. पण बाकीचे जे तुमचे MCQ आहेत ना, एका तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये प्रत्येक वेळेला 5 ते 6 तुम्हाला MCQs दिलेले आहेत, ते मात्र तुम्ही करायचेच आहेत. क्लिअर सगळ्यांना? चला आता आपण रिव्हिजन स्टार्ट करूया. आता प्रत्येकाने मला चॅटबॉक्समध्ये टाईप करून द्यायचं. हां, मी जो क्वेश्चन विचारेन आन्सर मला टाईप करून द्यायचं आहे. ओके,
आवाज क्लिअर आहे माझा? सगळ्यांपर्यंत पोचतोय व्यवस्थित? येस. आता पहिलाच क्वेश्चन घेते मुलांनो तुमचा कोरिलेशनशी रिलेटेड. कोरिलेशन पहिलं हे बघा, अमिबा फिजन दिलं आहे हां, आणि हायड्रा काय असणार आहे ते तुम्ही टाईप करून द्यायचं आहे. आयडेंटिफाय द कोरिलेशन बिटवीन द फर्स्ट 2 वर्ड्स अँड सजेस्ट द सुटेबल वर्ड फोर्थ. बोला. अमिबा आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोरिलेटेड वर्ड दिला आहे फिजन. हायड्रासाठी काय असणार आहे? बोला लवकर. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट टाईप करा. पुढे ट्रान्सवर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा हां. ट्रान्सवर्स बायनरी फिजन पॅरामेशियम. परत एकदा रिपीट करते. ट्रान्सवर्स बायनरी फिजन हे पॅरामेशियम आणि लॉंगिट्युडनल बायनरी फिजन सांगा. सगळ्यांचा टाईप झाल्याशिवाय मी करेक्ट आहे की रॉंग आहे हे सांगणारच नाही तुम्हाला. करा, सगळेजण टाईप करा. येस, युबिलिना इज द करेक्ट आन्सर. थर्ड आहे कॅलेक्स सेपल्स. म्हणजे सगळे कॅलेक्स आहेत ते सेपल्समध्ये येत असतात किंवा सेपल्स म्हटलं जातं त्यांना. करोला. राईट द प्रॉपर वर्ड. करोला. बोला बाकीचे. सोहम एकदम प्रिपरेशन करून आलाय. व्हेरी गुड, कीप इट अप. येस, पेटल्स इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे ॲसेसरी वर्ड्स कॅलेक्स अँड करोला. बघा, ॲसेसरी वर्ड्स कॅलेक्स अँड करोला. इसेन्शियल वर्ड्समध्ये काय येतं ते सांगा. इसेन्शियल वर्ड्स. बोला. क्वेश्चन रिपीट करू का? ॲसेसरी वर्ड्स कॅलेक्स अँड करोला. एसेन्शियल वर्ड्स. बोला. येस मैत्रे, युअर आन्सर इज करेक्ट. अँड्रोसियम अँड गायनेसियम. अँड म्हणायचं हां. अँड्रोसियम अँड गायनेसियम. नेक्स्ट आहे बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावरचं एक्झाम्पल दिलं आहे त्याने हिबिस्कस. आता युनिसेक्शुअल फ्लावर सांगा. बायसेक्शुअलचं एक्झाम्पल दिलं हिबिस्कस. युनिसेक्शुअल. येस, पपया. आणि जस्ट आत्ता रिव्हिजन घेतली ना तेव्हा हे सगळे जे आता तुम्हाला आले की नाही सगळे कोरिलेशनचे तेवढे सगळे मी तुम्हाला सांगितले होते. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे FSH. बघा, FSH डेव्हलपमेंट ऑफ ओसाईट. बघा, डेव्हलपमेंट ऑफ ओसाईट बरोबर. आणि LH सांगा. FSH डेव्हलपमेंट ऑफ ओसाईट आणि LH काय आहे? येस, व्हेरी गुड. ओव्युलेशन इज द करेक्ट आन्सर.
झालं. इथे कोरिलेशनमधले वर्ड संपवलेत. बघूया पुढे. याच्यामध्ये तुम्हाला हे नाही म्हणजे हे डायग्राम्समधनं एक्सप्लेनेशन मी आता तुम्हाला डायरेक्टली विचारते की तुम्हाला कितपत येतं आहे ते बघूया. आता सपोज तुम्हाला असा क्वेश्चन आला की एक्सप्लेन मल्टिपल फ्युजन इन अमिबा. काय तुमचं आन्सर असणार आहे? म्हणजे आन्सर देणार असणार त्यांनी मला सांगायचं आहे येस म्हणून, म्हणजे मी त्याला माईक ऑन करायला सांगेन. काय मी क्वेश्चन टाकला आहे बघा तुम्हाला, एक्सप्लेन मल्टिपल फ्युजन इन अमिबा. तर डायग्राम तर तुम्ही समजा काढाल, पण त्याच्यासाठी एक्सप्लेनेशनची जी गरज आहे. कोण? येस सोहम. हां कर, माईक ऑन कर. It is a type of asexual reproduction during unfavorable condition like lack of food or non-formation of pseudopodia. Amoeba become rounded and form a protective covering of cyst व्हेरी गुड. around हां. plasma membrane. Within a cyst, nucleus and cytoplasm of amoeba divided repeatedly to form large number of amoebulae. On returning a favorable condition, cyst burns and large number of amoebulae come out and grow as new individual. व्हेरी गुड, नाईस आन्सर. कर, माईक ऑफ कर तुझा. अजून कोण आहे? हां धीरज सांग. Multiple occurs at a cellular level in the multiple fusion. The nucleus of parent cell divides several times by mitosis, producing several nuclei. The cytoplasm then separates, creating multiple daughter nuclei in amoeba. अच्छा, तसं आन्सर बघ तुझं असं परफेक्ट असं नाही वाटलं. हां जरा व्यवस्थित सांग, कारण काय आहे मी अगदी सिम्पल प्रोसेस सांगितली की पहिलं तो एक त्याची बॉडी राऊंड करतो आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं त्याला वर्ड तुम्हाला सिस्ट आहे दिलेला, तर ते सिस्ट तुमचं सायटोप्लाझमिक डिव्हिजन, न्यूक्लियस, हे सगळे वर्ड तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. हां तरच तुम्हाला करेक्ट म्हणजे मेन्शन केलं जातं. नेक्स्ट बघा, आता तुझा माईक ऑफ कर. बडिंग इन ईस्ट. तुम्ही डायग्राम काढताय असं मी गृहीत धरून जाते, फक्त मला त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे असतं. बडिंग इन ईस्ट. अजून बरेच मेंबर आहेत. थांब जरा, थांब सोहम, थांब. बाकीचे ट्राय तर करा मुलांनो. 15 मार्चपासून परीक्षेला जाणार आहात. बोलायला शिका ना. चुकलं तरी चालणार आहे. काय चुकलं ते तुम्हाला सांगितलं जातं आणि मग तुम्ही तुमचं आन्सर करेक्ट करणार ना. बोला. न्यू कमर्स, आत्ता आलेले मुलं. बरं चला, हां धीरज बोल एकदा, चल. In yeast, budding usually occurs during the abundant supply of nutrition. In this process of reproduction, a small bird arises as an outgrowth of the parent body. Later, the nucleus नेक्स्ट. of the plant yeast is separated into two parts, and one of the nucleus shifts into the bud. ओके ठीक आहे. हां आता जरा सोहमला मी विचारते. सोहम तू आन्सर सांग आणि ऐका जरा सगळ्यांनी. हां स्टार्ट. It is a type of asexual reproduction. In this, a small outgrowth is form of body of yeast called as bud. Then two daughter nuclei formed by a mitotic division. Part of nucleus and some cytoplasm enter into bud. Then bud grows and maturity separate from parent cell and grow as new individual. व्हेरी नाईस. एवढंच आहे बघा, त्याचंही आन्सर 1-2-3 सेंटेन्समध्ये आहे मुलांना, पण एकदम परफेक्ट. म्हणजे जे एक्सपेक्टेड लागतं ना गोष्टी, त्या ॲक्च्युली बडिंग होत असतं किंवा फर्टिलायझेशन होत असतं तेव्हा काय प्रोसेस होते ते तुमच्या आन्सरमध्ये येणं गरजेचं आहे. क्लिअर?
नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन स्ट्रक्चर फ्लावर. बघूया तुमचे टेक्स्च्युअल क्वेश्चन काय आहेत ते बघते. एक हे क्वेश्चन आहे बघा. विच प्रिकॉशन्स विल यू फॉलो टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. अगदी नेहमी म्हणजे ऑफनली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. विच प्रिकॉशन्स विल यू फॉलो टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. कोण सांगणार? असेच क्वेश्चन विचारले जातात मुलांनो. एक सध्या तरी तुम्ही 2-3 मागच्या हे बघा बोर्डचे पेपर्स, तुम्हाला आयडिया येईल थोडीफार त्याच्यातनं. असं रँडमली स्टडी करण्यापेक्षा तुम्ही काय नक्की आपल्याला करायचं आहे हे जर कळलं तर फार चांगलं होईल तुम्हाला. पुढे धीरज, सोहम दोघंच फक्त बोलणारे. अजून बरं चल धीरजने पहिलं सांगितलंय. चल धीरज बोल. Eat a balanced and nutritional diet. Maintain personal hygiene. Take adequate physical exercise. Avoid taking any drugs. पॉईंट वाईज हां. एक फर्स्ट पॉईंट म्हणायचं, नंतर सेकंड पॉईंट म्हणायचं. कारण तुला तुझ्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत ना, मग त्या कशा करायच्या आहेत किंवा कसं मेंटेन करणार तू. बोल अजून काय. 3 मार्क्सला आहे, मेन्शन करायचे. तुमचे 6 पॉईंट्स तरी कमीत कमी पाहिजेत. बोला धीरज बोल. बरं आपण सोहम चल सांग. First point. हां In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health हां due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. Second point. In women, bleeding occurs during menstrual cycle. Occurrence of menstrual cycle is related to reproductive and overall health of women. Due to this, private organs need to be cleaned time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. Third point. Some problems regarding reproductive health may arise in men too. Hence, it is essential to maintain the cleanliness of their genitals. Fourth point. One should also be careful about sexual relationships because of the chance of arising sexual disease. Fifth point. Syphilis and gonorrhea occur on large scale. Sixth point. AIDS is another sexually transmitted disease. Hence, one must be careful regarding their reproductive health. ओके. हां प्रश्न नेहमी पहिल्यांदा प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचं आणि मग आन्सर द्यायचं. ठीक आहे, आन्सर करेक्ट आहे तुझं. फक्त तुम्हाला काय सांगितलं आहे की विच प्रिकॉशन्स म्हणजे तुम्ही काय करायचं. आता ह्या सगळे जे आहेत ना तुझे जे रिझन, त्याने काय सांगितलं की त्याच्यामुळे तुझे म्हणजे डिसीज वगैरे होऊ शकत आहेत. तर तुम्हाला स्वतःला काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत त्या पण तुम्ही मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. याच्यामध्ये तुम्हाला एक आता ह्याच्यावर टेक्निकल जो आहे ना क्वेश्चन त्याच्यावर विचारते. हां मॉडर्न टेक्निक्स. सरोगसीबद्दल थोडंसं सांगा बघू किती नॉलेज आहे तुम्हाला. कारण त्याच्यात तुम्हाला जे त्याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ना ऑब्जेक्टिव्ह टाईप
तेच तुमचे सगळे पॉईंट्स असणार आहेत. म्हणजे एक समजा पॅरेग्राफमध्ये दिलं तरी चालेल, पण मला एक सांगा त्याचा आन्सर. एक्सप्लेन सरोगसी मेथड किंवा एक्सप्लेन सरोगसी टेक्निक. कोण सांगणार? नाही? ठीक आहे, मग मला IVF सांगा, कारण हे येणार मुलांना तुम्हाला, कारण ह्याच्यामध्ये हे गरजेचंच आहे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. पहिल्यांदा IVFचं मिनिंग सांगा, कसा यूज केला जातो, कुठे यूज केला जातो आणि कशासाठी यूज केला जातो, असे पॉईंट वाईज त्याचं पाहिजे असतं. बोला. नाही रेडी नाही तर मुलं. हां, कोण आहे? येस म्हण. टीचर मी येस, बोल बोल. टीचर सरोगेसी मदरचा बोलतो मी. हां, चालेल चालेल. इट्स ए वुमन हू गेट्स आर्टिफिशियली inseminated with the father's sperm. They then carry the baby and deliver it for you and your partner to raise. A traditional surrogate is the baby's biological mother. That's because it was their egg that was fertilized by the father's sperm. येस, गुड आन्सर. नेक्स्ट तूच सांग. चल IVF बद्दल सांग, म्हणजे पुन्हा हे नको. बोल. IVF, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. बऱ्याच जणांकडे कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आहे काय, कारण मैत्रेय पण आत बाहेर होतं आहे, सोहम पण होतं आहे. ठीक आहे ठीक आहे, कोण सांगणार? एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. आत्ता जरी नाही आन्सर दिलं तरी मुलांनो हे क्वेश्चन आहेत ना, याच्यावर थोडंसं टिकमार्क करून ठेवा, कारण हे तुम्हाला गरजेचं आहे. आता व्हॉट इज द मेन्स्ट्रुअल सायकल अँड डिस्क्राईब इट इन ब्रीफ, असा क्वेश्चन तुम्हाला आलाच सपोज. डायग्रॅम तर नाहीच विचारणार असं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, पण जर क्वेश्चन हा आला, कारण हे ना मुलांना तुमच्यासाठीच सिलेबसमध्ये इन्क्लूड केलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्न विचारलेच जाणार आणि त्याच्यावर तुम्हाला आन्सर लिहायचंच आहे, कारण तुमचं नॉलेज त्याच्याबद्दलचं त्यांना चेक करायचं असतं. त्यामुळे असे क्वेश्चन तुम्हाला येणारच. बोला. व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल अँड डिस्क्राईब इट इन ब्रीफ. कोण सांगणार? सगळ्यांकडे नेटवर्क इश्यू. एक्सक्यूज नाही द्यायचं, सगळ्यांनी प्रिपरेशन करायचं आहे. तुमचं रिटर्न प्रॅक्टिस. बरं, आता सगळं बाजूला ठेवते. प्रिलिम झाल्या सगळ्यांच्या का सुरू आहेत? स्कूलमध्ये झाल्या ना? हां, येस, नो हां. ज्यांच्याकडे प्रिलिम झाले त्यांना स्वतःला आता अनुभव आला असेल मुलांनो, की आपल्याला क्वेश्चन पेपर किती सॉल्व करता येतो आणि आउट ऑफ 40 आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत. हां, आणि हे सगळं असतं मुलांना तुमच्या स्कूलमधनं. जेव्हा बोर्डचं असतं तेव्हा तुमचे 10 मार्क्स तुम्ही लेसच करायचे, कारण बोर्डमधले पेपर एकदम स्ट्रिक्ट तपासले जात असतात. आणि शिवाय दुसरी गोष्ट दोघं तपासत असतात, म्हणजे एक्झामिनर आणि मॉडरेटर. त्यामुळे तुमचं असं जर प्रिपरेशन असेल मुलांना, मी 8 दिवसात जर तुमच्या एका लेसनचं प्रिपरेशन घेते आणि मला तुम्ही उत्तरं देत नाहीत, तर इट इज डेंजर सिग्नल फॉर यू. लक्षात ठेवा, तुम्हाला करायचंच आहे एक्झाम. आता एनी हो कंडिशन तुमचं प्रॅक्टिकल पण होणार आहे मुलांनो, आणि तुमचं बोर्डची एक्झाम पण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन खूप महत्त्वाचं असणार आहे, आणि त्यामध्ये रिटन प्रॅक्टिस तुमची खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता मनस्वी आणि साहिल यांच्याकडे झालं नाही प्रिलिम, मग तुम्हाला एक सांगते बघा काम मी. एका लेसनचं आता आपलं चाललं आहे की नाही, आपल्या ऑनलाईन म्हणजे एसे ऑनलाईनमध्ये तुमचं रिव्हिजन सगळ्या सब्जेक्टचं सुरू आहे. तर एक लेसनचं प्रिपरेशन करायचं आणि एक लेसनचं तुम्ही
एक हाफ पिरियड तुम्ही द्यायचा आहे, म्हणजे हाफ टाईम तुम्ही प्रिपरेशन करायचं आणि हाफ टाईममध्ये तुम्ही काय करायचं आहे की ते सगळं स्वतः लिहून काढायचं आहे न बघता. कारण आता फिजिकली मला असं वाटतं तुमच्या शाळा सुरू असतील, पण आता 10thचा सिलेबस ऑलमोस्ट कव्हर झाला आहे, त्यामुळे शाळेमध्ये पण तुमचं असं रिव्हिजन, ओरल किंवा प्रिलियम एवढ्याच गोष्टी चालू असतात. तर एक मी सांगते तुम्हाला, तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही स्वतःला करायचं आहे. मग आता त्यासाठी काय करायचं, तर माझ्या सायन्स 2साठी सांगते मी तुम्हाला सांगते की आज माझा 3रा लेसन संपला, म्हणजे नेक्स्ट माझा 4था लेसन असणार आहे. तर 4थ्या लेसनचं प्रिपरेशन करताना तुम्हाला एनी हाऊ कंडिशन तुम्हाला पाठांतर करणं आहेच मुलांनो, पण ते केलेलं आपल्याला लिहिता येतं का, आठवतं का, आणि कसाही त्याच्यावर क्वेश्चन आला तर आपल्याला तो आलाच पाहिजे. मग त्यासाठी घरातल्या कोणाला तरी तुमची ओरल घ्यायला सांगायचं. बाबा तुम्ही प्रश्न सांगा, मी आन्सर देतो, तुम्ही चेक करा. किंवा काही वेळेला तुम्हाला वाटत असेल की चला आपल्याला कोणाहीच घरात असं शिकलेलं नाही आहे, तर मग आपण स्वतः क्वेश्चन लिहून घ्यायचे आणि आपले न बघता आन्सर लिहायचे आणि स्वतः चेक करायचं की आपलं बरोबर आहे का. ही एक स्वतःची मेथड असते मुलांनो, की जर तुम्ही म्हणजे स्वतः परीक्षेला तयार राहायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला आणि चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मुलांना हे तुम्हाला करावंच लागणार आहे. कारण आत्ता मी बघते इथे बरेच मुलं प्रेझेंट आहेत लेक्चरला आणि फक्त 3 मुलं मला आन्सर देत आहेत मुलांना. येस, द प्रोसेस सो मी इज द व्हेरी गुड. येस येस येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बरं एकदा सांगते हां. बघ, इन दिस टेक्निक fertilization is brought about in the test tube and embryo form is implant in the uterus of the human appropriate time, and IVF technique is used for having the child in case of those childless couple who have problems like less sperm count and obstacle in oviduct. Yes, हां, करेक्ट आन्सर आहे. मी तुला सांगते बघ, आता हेच आन्सर तुझं मी एक जे पुस्तक रेफर करते त्यात पॉईंट वाईज कसं दिलं बघ, आहे करेक्ट. आता तू फक्त ऐक आणि मग तुला लगेच समजेल बघ. IVF मीन्स विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF झालं, हे झालं त्याचं मिनिंग. हां, नेक्स्ट लाईन काय दिली बघा, दिस इज द टेक्निक इन द मॉडर्न मेडिकल फील्ड वेअर ॲज चाइल्डलेस कपल कॅन बी ब्लेस्ड बाय देअर ओन चाइल्ड, म्हणजे जे तू लास्ट लाईनमध्ये टाकलेस बघ. तुझा दुसराही पॉईंट आला. IVF technique is used for the childless couples who are faced with the problems such as less sperm count and obstacle oviduct. करेक्ट आलं तुझं आन्सर, म्हणजे एकदम व्यवस्थित तुझा आन्सर आहे, नो डाऊट. हां, आणि तू ज्या ह्याच्याने प्रिपरेशन करतो आहेस ना, गो अहेड, एकदम परफेक्ट आहे, खूप छान आहे, चांगले मार्क्स मिळतील. बाकीच्यांनी पण असंच काहीतरी करत राहा की जेणेकरून तुम्हाला नुसतं पास होणं वेगळी गोष्ट आहे, मार्क्स मिळवणं त्याच्यापेक्षाही खूप छान आहे. येस, ठीक आहे. बरं, तुमच्याकडनं काय आन्सर मिळत नाहीत मुलांनो, नुसतंच म्हणजे सांगत बसलं तर तुम्ही बोर पण होत राहता नेहमीच. एक तुमच्या ह्या जनरेशनचा हा एक प्रॉब्लेम असतो की तुम्हाला एक गोष्ट सारखी रिपीट केलेली चालत नाही आहे, आणि आमचं असतं की तुमच्यावर बंबार्डिंग केलं की तुमचं थोडं का होईना तुमच्या डोक्यात घुसतं, ते कळते. तर आता ह्याच्यावर तुम्ही जे काही यूज करत असाल, आता 1-2-3 मला सायंटिफिक रिझन मिळत आहेत इथे बघा. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक सायंटिफिक रिझन मी विचारते. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ऑफनली, नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. कोण सांगणार आन्सर? फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. कोण सांगतोय? बोला. या लेसनमध्ये तुम्हाला 4 सायंटिफिक रिझन आहेत ना मुलांनो, मी ते सांगून ठेवते बघा. पहिलं आहे तुमचं हे फ्लावरचं, तर अगदी मोस्टली सगळी नेहमीच असतं. आणि दुसरं विचारलं जातं आहे, बाय द एज ऑफ 45 to 50 वुमेन गेट्स मेनोपॉज. वाय? गिव रिझन. अगदी आहेच आहे, म्हणजे तुम्हाला अख्ख्या क्वेश्चन पेपरमध्ये फक्त 2च गिव रिझन असतात मुलांनो, पण हे तुम्हाला तयारच करायचं आहे. आणि दुसरं आहे एक फर्टिलायझेशन इज प्लांट्स इज कॉल्ड ॲज द डबल फर्टिलायझेशन. अगदी
अगदी रेअरली विचारला जाणारा क्वेश्चन, पण मी तुम्हाला आत्ता पहिले 2 सांगितले ते ऑफनली विचारले जाणार आहे. आणि दुसरं आहे इंडिव्हिज्युअल्स डेव्हलपमेंट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज कॅरी रिकंबाईंड जीन्स ऑफ बोथ पॅरेंट्स. आता हे 5-6 तुम्हाला जे विचारलेले आहेत त्यातनं मी तर सांगते तुमचे 2 आहेत ते तुम्हाला लर्न पाहिजेतच पाहिजेत, कळलं? म्हणजे जास्त चान्सेस आहेत ते विचारले जाण्याचे. आणि बाकीचं एक म्हणजे थोडंसं एक ह्याच्यामध्ये तर डिस्टिंग्विश बिटवीन नाही विचारत मोस्टली. मी अगदी व्हेरी मच शुअर आहे की डिस्टिंग्विश नाहीच विचारलं. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला MCQs, फिल इन द ब्लँक, को रिलेशन एवढेच असतात तुमचे क्वेश्चन, किंवा ऑडमॅन आउट. आता एक जाता जाता फक्त ऑडमॅन आउटचे क्वेश्चन तुम्हाला विचारते. सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, सेन्सेशन आणि रिप्रोडक्शन काय असणार आहे त्याच्यातलं ऑडमॅन आउट बोला. ऑडमॅन आउटमध्ये परत एकदा रिपीट करते क्वेश्चन. सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, सेन्सेशन आणि रिप्रोडक्शन काय असणार आहे? येस, व्हेरी गुड, रिप्रोडक्शन. आणि जर त्याचं रिझन विचारलं तर रिझनही सांगायचं. काय आहेत माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा, बडिंग इन हायड्रा, रिजनरेशन, बायनरी फ्युजन आणि फ्रॅगमेंटेशन. परत एकदा सांगते, बडिंग इन हायड्रा, रिजनरेशन, बायनरी फ्युजन आणि फ्रॅगमेंटेशन काय असणार आहे बाहेर? ऑडमॅन आउट बोला. सिम्पल क्वेश्चन मुलांनो. यामध्ये तुमचं बायनरी फ्युजन हे बाहेर असणार आहे, कारण ते मल्टीसेल्युलर ॲनिमल्सचं आहे. क्लिअर? इतका बारीक स्टडी तुमचा गरजेचा आहे. नेक्स्ट आहे 3rd क्वेश्चन, कॅरट, रॅडिश, पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो. कॅरट, रॅडिश, पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो ऑडमॅन आउटमध्ये काय असणार आहेत? कोण असणार आहे? येस, पोटॅटो. नेक्स्ट आहे वॉस इफेरन्स, वॉस डिफरन्स, प्रोस्टेट ग्लँड अँड इपिडॅमेटिस. वॉस इफेरन्स, वॉस डिफरन्स, प्रोस्टेट ग्लँड अँड इपिडायनॅमिस कोण असणार आहे बाहेर? कोण? बघा मुलांनो, काय प्रिपरेशन तुमचं चाललं आहे. प्रोस्टेट ग्लँड इज द ऑडमॅन आउटमधला वर्ड आहे तुमचा, बिकॉज ऑल अदर्स आर डक सिस्टीम इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट काय सांगितलं आहे? प्रोस्टेट ग्लँड, बार्थोलिन्स ग्लँड अँड काउपर्स ग्लँड अँड इपिडायमॅसिस. बघा, 2 मगासचा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन वर्ड मिळाले, त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज असू शकता. तर व्हेरी मच शुअर असण्यासाठी तुमचं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. प्रोस्टेट ग्लँड, बार्थोलिन्स ग्लँड, कोपॉवर्स ग्लँड आणि इपिडायमॅसिस. आउट ऑफ वर्ड कुठला आहे? बार्थोलिन ग्लँड्स, बिकॉज ऑल अदर ग्लँड आर पार्ट्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. किती स्टडी लागणार आहे बघा. आणि लास्ट वन इज स्टिग्मा, स्टाईल, पोलेन अँड ओव्हरी. हा प्रॅक्टिकलमधला आहे. स्टिग्मा, स्टाईल, पोलेन अँड ओव्हरी. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ फ्लावरचं डायग्राम आहे ना प्रॅक्टिकलला, त्याच्याशी रिलेटेड. पोलेन हा तुमचा ऑडमॅन आउटमधला वर्ड आहे, कारण बाकीचे सगळे आहेत ते सगळे तुमचे गायनेशियमशी रिलेटेड आहेत, आणि हा मात्र तुमचा ऑल अदर्स पार्ट्स ऑफ द गायनेशियम, आणि हा तुमचा नेक्स्ट वेगळा पार्ट आहे त्यातनं. क्लिअर सगळ्यांना? बघा, इथपर्यंत आपण थांबूया. नेक्स्ट लेसन तुमचा 4th लेसन असणार आहे, नो डाऊट. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. कीप इट अप सोहम. व्हेरी नाईस आन्सर अँड व्हेरी गुड प्रिपरेशन. बाकीच्यांनी पण करा आणि याप्रमाणे करा, कारण तुमचं बघा चॅटिंग किंवा टायपिंग स्पीड पण किती असतं बघा. म्हणजे एवढं सगळं होईपर्यंत ते तुमचं करणार असाल तर ते सगळं होऊ शकतं. तर इथून पुढे प्रत्येकाने लेसनचं प्रिपरेशन करा, तुमच्यासाठी असणार आहे. आम्ही 1 by 1 डे बाय डे एक लेसनचं करत जाणार.
आणि एक दिवस आमचं पुन्हा 10 लेसन कंप्लीट होणार आणि परीक्षेला जाऊन तुम्ही पोचणार. रिझल्ट हा तुमच्यावर डिपेंड असणार आहे. ओके, चलो बाय बाय. बाय.